परभणीसारखा प्रयोग सांगली जिल्ह्यात कराल तर पश्चाताप होईल, ही पोकळ धमकी नाही. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी. शक्तीपीठाबाबत आमदारांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी. शक्तीपीठाबाबत परभणीमध्ये पोलिसांकडून जो प्रयोग राबवण्यात आला, तो प्रयोग सांगली जिल्ह्यात कराल तर तुम्हाला पश्चाताप होईल, ही पोकळ धमकी नाही. हे आम्ही करून दाखवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. सांगली जिल्ह्यातील 19 गावांमधील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी, ट्रॅक्टर, महिला शेतकरी यांच्यासह मोठा मोर्चा काढला. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान निवडून गेलेल्या आमदारांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून शक्तीपीठाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला पाहिजे. शक्तीपीठाची सक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची केवळ लूट आहे. 60 ते 65 हजार कोटीची माया गोळा करून 2029च्या निवडणुकीसाठी ती वापरली जाणार आहे. त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाला अनेक आमदारांनी समर्थन दर्शवायला स्पर्धा लागली आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे आणि त्याचवेळी शक्तीपीठ महामार्गाचं संयुक्त मोजणी करून रेखांकन करायचा घाट सरकारनं घातलेला आहे. बळाचा वापर करून पोलिसी दंडुकेशाहीनं मोजणी करण्याचा प्रयत्न होतोय. परभणी असेल, लातूर असेल, अगदी कायदा धाब्यावर बसून पोलिसांनी गुंडागर्दी केलेली आहे. याचा निषेध करण्यासाठी म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आज या अशा प्रकारे निषेध आंदोलन आम्ही करतोय आणि जे बाहेर घडतं त्याचं प्रतिबिंब सभागृहामध्ये उमटावं अशी आमची माफक अपेक्षा आहे. जे निवडून गेलेले आमदार आहेत त्यांनी किमान जनाची नाही मनाची लाज बाळगून तरी हा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग करणं म्हणजे खरोखरच महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे आणि ही लूट साधीसुधी नाही, तर या लुटीतून जवळपास 60 ते 65 हजार कोटी रुपयाची लूट माया गोळा केली जाणार आहे आणि ही माया 2029च्या निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. म्हणून जे आज शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत त्यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. केंद्र सरकारनं नुकताच एक रस्ता जाहीर केलेला आहे, नाशिक ते अक्कलकोट. हा 19,000 कोटी रुपयामध्ये पूर्ण होणारा 6 पदरी रस्ता, ज्याची लांबी 374 किलोमीटर आहे. तोही 6 पदरीचा आहे, तोही एक्सप्रेसच आहे. तो रस्ता जर का प्रति किलोमीटर 51 कोटीमध्ये होत असेल तर मग 1,05,000 कोटीमध्ये 803 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग एवढा खर्च का? कारण 803 किलोमीटर आणि 1,05,000 कोटी रुपये म्हणजे साधारणपणे एका किलोमीटरचा खर्च आला 124 कोटी रुपये. 51 कोटी रुपये कुठं, 124 कोटी कुठं, म्हणजे साधारणपणे 40,000 कोटीमध्ये रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे होता. तो आत्ताच 1,05,000 कोटी रुपये दाखवायला लागले आहेत आणि तो वाढत 1.5 लाख कोटीपर्यंत जायला वेळ लागणार नाही. एवढी मोठी लूट व्हायला लागलेली आहे. हा रस्ता सरकारच्या निधीतून होत नाही आहे. हा खाजगीकरणातून कर्ज काढून रस्ता पूर्ण केला जाणार आहे आणि त्यासाठी या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या, प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तो टोलच्या रूपामध्ये भरावा लागणार आहे. म्हणजे साधारणपणे 40,000 कोटीचा रस्ता जर का 1,05,000 कोटीमध्ये होत असेल तर 2/3 रक्कम ही या लुटीमध्ये जाणार आहे. टोलमधला जो काही रस्ता 2/3 रक्कम आहे ती या लुटीमध्ये जाणार आहे. ही सरळ वाटमारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे काय आज सत्तेत बसले आहेत त्या शिवाजी महाराजांनी ठग पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करून खऱ्या अर्थानं सुव्यवस्था या राज्यामध्ये आणलेली होती. आज हे नवे ठग पेंढारी टोलच्या माध्यमातून, खाजगी रस्त्याच्या माध्यमातून जनतेला लुटायला लागलेले आहेत आणि मग हे लुटत असताना समर्थन करणाऱ्यांना हे दिसत नाही का? याचा हिशेब सांगावा. केंद्र सरकारही त्यांचंच आहे, राज्य सरकारही त्यांचंच आहे. या 2 सरकारच्या खर्चामध्ये एवढी विसंगत का? खरं तर नाशिक
अक्कलकोट रस्त्यामध्ये 4 डोंगर आडवे येतात मोठे, एक संगमनेरचा, दुसरा सिन्नरचा, तिसरा नारायणगावचा, चौथा मानखटावचा. या डोंगरामध्ये एकतर बोगदे काढावे लागतील किंवा डोंगर पूर्ण फोडावा लागेल, तरीसुद्धा तो 51 कोटीमध्ये 1 किलोमीटर होतो. आणि हा सपाट केवळ आजऱ्याजवळ थोडासा सह्याद्रीला बोगदा काढावा लागणार आहे. तर या 802 किलोमीटरला 124 कोटी का, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे.